हॅलो. तर मी मनीषा तुमचं युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज मी साबुदाणा वडे बनवणार आहे. तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी रात्रभर 3 वाटी शाबूचे तांदूळ भिजत घातले होते. तर मी 3 वाटी शाबूचे तांदूळ भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आता मी त्याच्यामध्ये बटाटे बारीक कुचकरून टाकणार आहे. 2 बटाटे बारीक असे कुचकरून घेत आहे हाताने. एकदम असे बारीक करून घ्यायचे, त्याच्या अजिबात असे गाठी वगैरे नाही राहिले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये आता मी 10-12 हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, मिरची मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं होतं. तर मी जिरं जास्त टाकलं होतं, जिरंने जरा चव येते. तर आता 4 चमचे आपल्याला शेंगाचं कूट टाकायचं आहे त्याच्यात. शेंगाचं कूट जरा असं आपडधोपडच वाटायचं, मोठसर, जास्त बारीक नाही वाटायचं. आणि हाताने सगळं एकदम असं मॅच करून घ्यायचं. बटाटा असं एकदम आपलं बारीक झाला पाहिजे चांगलं. मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. परत आपल्याला एक गोळा करून घ्यायचा, त्याचा एकत्र करून घ्यायचं सगळं मॅच करून. तर आपला गोळा तयार करून झालेला आहे. तर मी आता सगळ्यांची ह्याची बारीक 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 अशी गोळे करून घेणार आहे. हाताला थोडस असं पाणी लावून असे गोळे करून, चपटे गोळे करून घेतले. तर जास्त मोठं पण नाही, जास्त बारीक पण नाही ठेवायचं. तर आपले गोळे तयार करून झाले तिथे सगळे वडे. तर मी तेल तापायला ठेवलं होतं मगाशी. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी आता तेलामध्ये वडे सोडून घेणार आहे. एक एक वडे एकदम नाही सोडायचे, 4-4 करून असं तळून घ्यायचे आपल्याला. तर आपल्याला वड्यांना पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने एकदम असे तळलेले आहेत. तर सगळे असे एकसारखे तळून घ्यायचे आपल्याला. तर आपल्याला एकदम असं खरपूस लालसर असं तळून घ्यायचं आहे. अशी कुरकुरीत लागली पाहिजेत वडे खाताना. तर तुम्ही बघू शकता असे लालसर झालेले आहेत. तर वडे आपले असे तळून झालेले आहेत. तर एका ताटामध्ये मी आता काढून घेतलेत वडे. तर बाकीचे वडे पण आता मी सगळे तळून घेणार आहे. तर आपले वडे तयार आहेत दह्यासंग खायला. तुम्ही आषाढी एकादशीला असे वडे नक्की करून बघा. तर आता आमचा अवनीश सांगणार आहे वडे कसे झाले आहेत. धन्यवाद.